बघा तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना, काही नाहीये. किल्ला विकला तुला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याचा हा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. हा किल्ला आपल्या मालकीचा असल्याचं एक मणियार नावाचा व्यक्ती सांगत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत होते. पडलेले आंबे उचलले म्हणून सदर तरुणाशी मणियारचा वाद झाला. त्यावरून सगळे नाट्य रंगले. किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका. आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे ना. माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला तेच नॉलेज वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल. कशाला लावायची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला नाही माहित ना. मग तुम्हाला आम्हाला वाटलं सरकारी आम्ही घेतलं. नाही सरकारी आहे म्हणून. आधी कसं आहे की तुम्ही आता माझं घर आहे हं. तर मी घरावर लावेन ना. सागर पवारचं घर हं. तिथे लावलंय. इम्तियाज अय्यर काय मणियार कोणाचं आहे ते. नाही, आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. गोपाळगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या एका युवकाचा पडलेले 2 आंबे उचलले म्हणून मणियार नावाच्या तरुणाशी वाद झाला. तेव्हा या किल्ल्याची मालकी आपली आहे असे विधान मणियारनं केले. तिथे त्याच्या नावाचा कोणताही फलक नसल्याचं सदर तरुणानं मणियारला विचारले. तेव्हा त्याची गरज नाही, तुम्हाला हवे तर आरटीआयच्या माध्यमातून माहिती काढा असे मणियार सांगू लागला. हा किल्ला जणू 1960 मध्ये शासनाकडून आम्ही विकत घेतल्याचा त्यानं सांगितले. काही नाहीये. किल्ला विकला तुला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. या निमित्तानं हा किल्ला नेमका मणियारच्या ताब्यात आहे की महाराष्ट्र सरकारच्या असा प्रश्न विविध स्तरातून विचारला जाऊ लागला आहे. समुद्रमार्गे होणारी आक्रमणं थांबवण्यासाठी तसेच दाभोळ खाडीमार्गे वाशिष्ठीला जाऊन मिळणारा हा जलमार्ग अधिक सुरक्षित व्हावा यासाठी दाभोळ खाडीच्या मुखाजवळ अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देत आहे. आता गोपाळगडाची खाजगी मालकी संपुष्टात आणण्यासाठी शिवप्रेमी पुन्हा एकवटली आहेत. खरं तर ही सोशल मीडियावरती एक चित्रफित गोपाळगडची खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की त्यामध्ये काही पर्यटकांनी इथे पडलेले आंबे उचलले आणि ते पडलेले आंबे उचलल्यानंतर त्यांना इथं डांबून ठेवण्यात आलं, त्यांना प्रतिकार केला. ही सर्वस्वी चुकीची भूमिका आहे आणि ही घटनाच मुळात निंदनीय आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. ग्रामस्थ म्हणून आमचं हे इथं सांगणं आहे की बाबा हा गड आहे, हा राज्य शासनाच्या मालकीचा आहे, तर कुणीही याच्यावरती आपली मालकी हक्क गाजवू नये. या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया गेल्या 14 वर्ष संघर्ष इथले ग्रामस्थ करतायत, काही शिवप्रेमी करतायत, ही 14 वर्षाचा खूप मोठा संघर्ष आहे. या संघर्षाला देखील मोठ्या प्रमाणात यश देखील आलेलं आहे. आज हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2016 मध्ये शासनाने ताब्यात घेतलेला आहे. शासनाचा याच्यावरती ताबा आहे, शासनाचा मालकी हक्क आहे. मालकाला जो त्या घटनेला किंवा या गडाचा तथाकथित मालक म्हणून म्हणवलं जातंय त्याला भूसंपादनाच्या माध्यमातून मोबदल्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि हे त्या व्यक्तीला माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा हा किल्ला माझ्या मालकीचा आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझे कागद आहेत, हे कागद वगैरे सगळे आता सगळे उच्च न्यायालयात दाखवून झाले. उच्च न्यायालयाने त्याचा दावा देखील फेटाळलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गडावरती मालकी हक्क दाखवणे चुकीचं आहे. आमची सुद्धा त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही गडावरती मालकी हक्क दाखवू नका. विधान परिषद आचारसंहिता असल्यानं ती संपल्यानंतर गड ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल असे यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. नाही, 100% आता गुहागर सभापती प्रणव कोळेकरने माझ्या निदर्शनास आणून दिलेला आहे. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. 25 तारखेपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे काही आम्हाला बंधन आहेत. 25 तारखेनंतर त्याची बैठक घेऊन गोपाळगड राज्य शासनाच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करणार आहोत.